चला बघा, प्रश्न काय आहे, 51 निकालाची सरासरी काय दिली त्यांनी 20. 51 गुणिले 20 यांचा जर गुणाकार केला तर काय येतो 1020. त्यापैकी पहिल्या 20 संख्यांची किंवा त्या 20 संख्यांची सरासरी काय दिली 15. 20 गुणिले 15 केलं तर त्यांचा गुणाकार किती येतो 300. मग आता 51 संख्यामधून 20 संख्यांची सरासरी मायनस केली तर राहिली किती 720. हे 720 ही संख्या 51 पैकी 20 संख्या गेल्या, शिल्लक किती राहिल्या रे 31. किती राहिल्या 31. मग 31 संख्यांची बेरीज काय आहे 720. आता पुन्हा त्याने शेवटच्या किती संख्यांची दिली आपल्याला 30. बघा, शेवटच्या 30 मधले 21वी संख्या सोडून दिली आणि त्याच्यानंतरच्या बाकीच्या 30 संख्या आहेत त्यांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे किती रे 18. किती दिली 18. मग यांचा गुणाकार करा, 0 ला 0, 18 त्रिक किती 54. यांची वजाबाकी करा, 0 ला 0, इथला इथे घेतला 12 झाले, 12 तून 4 गेले 8, इथे राहिले 6, इथे किती राहिले 6, 6 मधून 5 गेला 1, तर ही 21वी संख्याचं मूल्य काय असेल 180. पर्याय नंबर किती 2. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. लिहून घ्या. दोन वर्षासाठी दर साल 10% याप्रमाणे 1800 रुपयावरील चक्रवाढ व्याज व सरळ व्याज याच्यातील फरक किती. तर लक्ष द्या, सरळ व्याजाचं सूत्र काय आहे रे, मुद्दल गुणिले मुदत गुणिले काय रे दर भागिले 100 बरोबर कोणतं व्याज सरळ व्याज. सरळ व्याज हे दरवर्षी कसं असतं सारखं. मग सरळ व्याज काढून घेऊ आपण, किती रुपयाचं 1800 रुपयाचं. 1800 रुपयाचं 10%ने एका वर्षाचं व्याज किती येतं बघा, हा 0 हा 0 हा 0 कटला. पहिल्या वर्षी काय येईल रे 180, दुसऱ्या वर्षी बी काय येईल 180, 180 ने 180 काय होतंय 360. हे कोणतं व्याज झालं सरळ व्याज. आता चक्रवाढ व्याज काय असतंय, पहिल्या वर्षीच्या व्याजावर भेटणारं जे काही व्याज असतं ते काय असतं चक्रवाढ व्याज. मग ह्या 180चं पुन्हा आपल्या किती टक्के काढायचंय 10%. मग 180चं जर तुम्ही 10% काढलं तर काय येतं रे, काय येतंय 18 झालं. याच्यावर भेटणारं व्याज काय असणार आहे 18. म्हणजेच चक्रवाढ व्याज जर विचारलं तर हे 360 आणि हे 18 किती रे 378. हे येतं चक्रवाढ व्याज आणि हे येतं सरळ व्याज आणि याच्यातला फरक म्हणजेच कोणता व्याज चक्रवाढ व्याज. त्याच्यात फरक कितीचा आहे, कितीचा 18चा. पर्याय नंबर किती रे 2. पर्याय नंबर 2 लिहून घ्या. जर एका संख्येच्या, त्यानंतरचा क्वेश्चन, जर एका संख्येचा 25% हे 150 असेल तर त्या संख्येचा 125% म्हणजे किती. झालं काय, पुढे बघा, एक संख्या आहे, कोणती संख्या आहे माहित नाही, एका संख्येचा 25% जर काढलं तर काय येतं 150. मग ती संख्या कोणती आहे माहित नाही, त्याचं 25% टक्के म्हणलं की भागाकारात काय रे 100 आणि बरोबर उत्तर काय दिलं त्याने 150. मग कोणत्या संख्येचं 25% काढल्यावर 150 येतंय तर ती संख्या काढायची आहे. x बरोबर याचं व्यस्त करा आणि याच्यासोबत गुणाकारात जाईल 150 गुणिले 100 भागिले काय येतंय 25. 25 × 25, 25 × 150, 100 गुणिले 6 म्हणजे ती संख्या कोणती रे, कोणती संख्या आहे 600. मग 600चं 25% काढल्यावर काय येतंय 150. मग आता पुढं काय म्हणलंय तर त्या संख्येच्या 125% किती. याचं पुन्हा आपल्याला किती टक्के काढायचंय 125. मग 600 गुणिले 125 भागिले किती 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. 6 गुणिले 5 6 पंचे 30, पुन्हा 6 दोन्ही 12, 12 आणि 3 15, 15 ला 5, ह्याच्याला 1, 6 1 6, 6 ने किती रे 7. तर त्याचं उत्तर येतं 750. पर्याय नंबर काय रे, पर्याय नंबर 1 येतं 3 नाही. 720 कुठे 750. खालील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ग शिकवतानाच वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3
7, 8 हे अंक येत नाहीत. 2 असलेले आणि 7 असलेले पर्याय आहेत बघा. शेवटचे 2 पर्याय कॅन्सल. राहिला पर्याय कोणता? 961 आणि 941. बघा 30 चा वर्ग काय रे? 900 आणि 31 चा वर्ग काय तो? 961. म्हणून उत्तर काय ते? 961. पर्याय नंबर 1 झालं. हे एका गावची लोकसंख्या 10,000 आहे. ती दरवर्षी 5% वाढत असेल तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती? हे सुद्धा चक्रवाढ व्याजासारखंच आहे बघा. एका गावची लोकसंख्या किती हजार आहे रे? किती आहे? 10,000. दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 5%. याचं 5% काढून घ्या. हे 0 हे 0 कॅन्सल. 100 गुणिले 5 किती रे? पहिल्या वर्षी किती वाढल? 500. पुन्हा दुसऱ्या वर्षी किती वाढल? 500. आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या 500चं किती टक्के? 5%. 5% वाढली म्हणजे किती वाढणार आहे? 25. वाढलेली किती आहे रे? 1000. 1025. तर त्या गावची लोकसंख्या किती होईल? मुळात किती होती? मुळात किती होती रे? 10,000. वाढलेली किती आहे? 1025. जर बेरीज केली तर काय येते? 1100. 11,000. 11,025. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 कळाला? हे चक्रवाढ व्याजासारखंच आहे. त्याच्यानंतर अ ब क हे 3 पाईप एका टाकीला अनुक्रमे 20, 15 आणि 30 तासात भरतात. सगळेच पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती वेळात भरेल? म्हणजेच काय करायचे? पहिली टाकी 20 तासात भरते, दुसरी टाकी 15 तासात आणि तिसरी टाकी 30 तासात. म्हणजे प्रत्येक नळ आहे त्या नळांना अनुक्रमे भरतात. तर तिन्ही नळांनी एकाच वेळी टाकी किती वेळात भरेल? झालं हे. चला आता नळ आणि टाकी आहे बघा. लक्ष द्या. 3 नळ आहेत. कोणते कोणते रे? अ ब क. पहिल्या नळाने किती तासात? 20 तासात. दुसऱ्या नळाने 15. तिसऱ्या नळाने 30. बघा पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 30 तासात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ते टाकी किती वेळात भरेल? यांचा एलसीएम काढून घ्या. एलसीएम किती रे? 60. 20 त्रिक 15 चौक आणि 30 दोन्ही 60. यांची बेरीज करा. किती? 9. मग 60 भागिले किती रे? 9. 60 भागिले 9 करा. त्याचं उत्तर येतंय 9 1 9. 9 सक्के 54. उरले 6. पुन्हा पॉइंट दिला. झाले 60. 9 सक्क 54. 9 सक्क 54 तास. पर्याय नंबर किती रे? 4. सहाशे 360 मीटर लांब रेल्वे 45 किलोमीटर प्रति तास वेगाने ती किती वेळात 140 मीटर लांब पूल पार करेल? बघा ज्या वेळेस रेल्वे एखाद्या पुलाला, एखाद्या प्लॅटफॉर्मला, पुन्हा एखाद्या बोगद्याला जर ओलांडत असेल तर त्या रेल्वेला स्वतःचं अंतर आणि त्या घटकाचं अंतर, दोघांचं अंतर ओलांडावं लागतं. तर मग अंतरांची काय होईल रे? बेरीज होईल. मग 360 आणि 140 यांची बेरीज करा. काय ते? 340 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि किती मीटर लांबीचा पूल आहे? 140. यांची बेरीज करा भागिले 60 आहे का? बरं ठीक आहे 60 आहे. 60. बरं यांची बेरीज करा भागिले वेग किती आहे रे तिचा? 45. या दोघांची बेरीज करा. काय बेरीज येते? 500 भागिले 45. आपल्याला वेळ काढायची आहे. वेळ काढत असताना 18/5. हा 9 दोन्ही 9 दोन्ही 9 5 5 5 25 दोन्ही 20 ला 20. 20 गुणिले किती रे? 2. तर किती सेकंद लागतील? 40 सेकंद लागतील. तर पर्याय किती नंबर आहे? पर्याय नंबर 1. दुसरा क्वेश्चन थांबू. रवीकडील टपाल तिकिटाच्या संग्रहातील 2/7 तिकिटे ही भारतीय तिकिटे आहेत. बघा लक्ष द्या.
भारतीय तिकीट किती आहेत? 2/7 7 पैकी किती आहेत? 2. भारतीय 2 आहेत, मग परदेशी किती आहेत? परदेशी किती आहेत? 5. पुढे काय सांगितलं तर भारतीय तिकिटाचे परदेशी तिकिटाशी गुणोत्तर काय? 2:5. झालं उत्तर. काय तर 2:5. त्याच्या खालचा क्वेश्चन, दोन संख्यांचा मसावी 42, लसावी 1260, त्यापैकी एक संख्या 210 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. झाला. आपल्याला काय दिलाय? लसावी आणि मसावी दिलाय. लसावी आणि मसावी यांचा लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले काय रे? दुसरी संख्या. मग दिलेल्या किमती भरून टाकायचं. मसावी दिला आणि लसावी दिलाय. लसावी 1260, मसावी काय दिला रे? 42, आणि त्यापैकी एक संख्या दिली आपल्याला काय रे? 210. 210 भागाकारात घ्या, दुसरी संख्या तुमची येऊन जाईल. दुसरी संख्या हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. 7 न भाग केला तर 21, 21 1 21, 21 दोन्ही 42, 126 गुणिले 2 किती रे? 252. दुसरी संख्या काय येते? 252. पर्याय नंबर किती रे? 2. हे खालचा मोडतो ना. एका वर्गामध्ये मुले आणि मुली यांचं प्रमाण कसं आहे? 2:3. कोण कोण आहेत? मुले आणि मुली यांचं प्रमाण आहे 2:3. त्यापैकी मुलांची संख्या 20. मुलांची संख्या 20. आता 2 ला काय केल्यावर 20 येते रे? 10 न गुणले काय येते? 20. यालाही 10 न गुणा. मग मुली किती असतील? 30 आणि मुलं किती असतील? 20. पर्याय नंबर 2. झालं. हे काय अवघड नव्हतं. त्यानंतरचा क्वेश्चन, ABC 550 रुपयाचे कंत्राटी काम आहे. ए आणि बी आणि एकत्रितपणे कामाचा 7/11 भाग या प्रमाणामध्ये काम करण्याचे अपेक्षित आहे, तर सी चे किती पैसे मिळतील? बघा लक्ष द्या. ए, बी आणि सी हे तिघे मिळून काम करणार आहेत आणि कामाचं मूल्य त्यांना पैसे किती रुपये भेटणार आहेत? 550 रुपये. किती रुपये? 550. त्यापैकी ए आणि बी या दोघांनी त्या कामाचा किती भाग काम केला रे? 7/11. 11 भागापैकी 7 भाग काम कोणी केलं? ए आणि बी ने काम केलं. म्हणजेच उरलेलं 4/11 भाग कोण काम करणार आहे? सी. कोण करणार आहे? सी. मग त्या सी ला किती रुपये भेटणार आहेत? या 550 च 4/11 काढा. 11 1 11 5 50 गुणिले 4 किती रुपये भेटणार आहेत? सी ला 200 रुपये. सी ला किती रुपये भेटतील? 200 रुपये. पर्याय नंबर 2. बावन लोक एक काम 35 दिवसात करतात, तर 28 लोक तेच काम किती दिवसात करतील? काम सारखं आहे. 52 गुणिले किती रे? 35 भागिले किती? 28. बघा 52 लोक एक काम 35 दिवसात करतात, तर 28 लोक किती दिवसात? कशाने भाग जातो रे? 7 चौक 7 5 4 1 4 4 1 4 4 त्रिकम 12 13 5 किती दिवसात? 65 दिवसात. पर्याय नंबर 3. चल त्याच्या पुढचा प्रश्न. आता आपलं बोर्डमास मध्ये झालंच होतं हे. 3.3 किती रे? 7 अधिक 1.1/14 प्लस 7.1 किती रे? 2. यांचे काय करायचे? बेरीज. मग बेरीज करून घ्या. 3 2 3 3 7 21 21 आणि 3 24 24 छेदामध्ये 6 14 1 14 14 आणि 1 15 15 छेदात 14 7 2 14 14 आणि 1 15 15 छेदात 2. या सर्वांचा छेद मोठा कोण आहे रे? 14. मग याला 14 करायची. याला किती गुणा लागेल? 2 ने. याला काय गुणाची गरज?
याला कितीने 7 ने 24 दोन्ही 48 15 ला 15 15 7 105 बेरीज करून टाका आता 5 आणि 5 10 10 आणि 8 किती रे 18 18 ला 8 अच्छाला 1 पुन्हा 1 आणि 4 5 आजचा 1 6 1 ला 1 168 भागिले 14 आता 14 न भाग जातो का जातो 14 1 14 14 1 14 उरले 2 14 दोन्ही 28 उत्तर काय आलं 12 हा ऑप्शन नाही त्याला आता आपण काय करणार आहे हा अपूर्णांकात येत नाही ना पूर्णांकात येते नाही तर भाग चला ना 14 1 14 उरले 2 14 दोन्ही 8 च्या नंतरचा क्वेश्चन हे पण सोपाच आहे 2.25 प्लस 5.25 प्लस 3.5 मायनस 4.5 मायनस 2.75 मायनस 2.25 चल त्याला सोडवायची यांची बेरीज करून घ्या काही फरक पडत नाही आणि याला सोडून घ्या कंस मायनसला मायनस 4.5 ला 5 यांची बेरीज करा 5 आणि 5 10 10 ला किती रे 0 आजच्याला 1 7 आणि 2 9 1 10 10 ला 0 आजच्याला 1 2 आणि 2 4 4 आणि 1 किती रे 5 पॉइंट इथं कटला पुन्हा यांची बेरीज करून टाका 5 याच्या पुढे कोणीच नाही म्हणजे कोण असतंय कारण की पॉइंटच्या नंतर ती दुसरी संख्या आहे मग इथे 0 0 आणि 5 आणि 5 10 10 ला 0 आजच्याला 1 आता या 5 ला घ्या 5 आणि 2 किती रे 7 7 आणि 2 9 9 हाच्याचा 1 10 बरोबर आहे 10 ला 0 हाच्याला 1 पुढं 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 आणि 1 याची बेरीज झाली 11 आता यांची वजाबाकी करायची बाहेर 11 आहे इकडे मायनसला मायनस पॉइंट गेला उडून यांची वजाबाकी केली तर काय ते मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढा 5 मधून 4.5 गेले 0 पॉइंट काय राहिलं 5 कोणतं राहिलं मायनस आता कंसामध्ये मायनस आहे मायनस गुणले मायनस काय होते प्लस यांची बेरीज केली काय ते 11 पॉइंट किती रे 5 11.5 पर्याय नंबर सोपं आहे त्याच्यानंतर 1/4 भागिले 1/4 प्लस 1/4 गुणिले 1/4 मायनस 1/4 बरोबर किती चला याला सोडवायची इथं भागाकार आहे अगोदर सर्वप्रथम काय सोडवणार भागाकार मग भागाकारला सोडून घ्या 1/4 ला 1/4 याचं व्यस्त केलं वरी जाणार 4 खाली येणार 1 प्लस 1 गुणिले 1 किती रे 1 1 गुणिले 1 1 अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी 4 गुणिले 4 किती 16 मायनस 1 छेद किती रे 4 आता यांचा जर गुणाकार करून घ्या कटवा कोणतं एकच पडतं 4 1 4 4 1 4 प्लस इथं रे 1 छेद किती 16 मायनस 1 छेद किती आहे 4 अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना छेद कसा पाहिजे इथं 16 आहे इथं पण 16 करायचे याला 4 ने आणि याला सुद्धा 4 4 गुणिले 4 अंशात किती आलं 16 प्लस काय आहे 1 इकडं 4 चौक 16 याच्या छेदामध्ये 16 पुन्हा इथं काय आहे मायनस हे प्लसला प्लस बघा 4 1 4 आणि 4 चौक 16 16 ने किती 17 17 मधून 17 मायनस 4 भागिले किती रे 16 17तून 4 गेले 13 भागिले उत्तर काय ते 13/16 हा ऑप्शन नाहीये ऑप्शन नाही तर याला पूर्णांकात टाकू आपण पर्यायामध्ये घालू ना बघा लक्ष द्या 13 ला छेद 16 आहे पर्याय तसा पॉइंट वर दिला असेल तर काढू आपण 13 छेदामध्ये 16 ला 16 भाग जात नाही म्हणून काय गेला पॉइंट घेतला इकडे 0 वाढला हा 16चा पाडा म्हणजे 16 7
16 सत्ती 96, 16 सत्त 12, 16 8 128. 28 ला 8, 8 आले 2, झाले 20, 16 1 16, उरले 4, झाले 40, 16 दोन्ही 32, बस झाला. असं कुठे बघायचं? पर्याय नंबर 2 0.812 असं कुठपर्यंत आहे? पर्याय नंबर 4 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन, वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 3850 आहे, तर त्या मैदानाची त्रिज्या किती? म्हणजे काय काढायचे आपल्याला? वर्तुळाची त्रिज्या काढायची. वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी सूत्र काय आहे रे? पाय आर स्क्वेअर काढायचे. आणि वर्तुळाची त्रिज्या मी तुम्हाला सांगितलं होतं, नेहमी त्रिज्या ही 7च्या पटीत असते. कशाच्या? 7च्या. बघा, प्रश्न न सोडवता आपलं उत्तर येते. 7 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? बघा, 40 आहे का? नाही. 35 आहे. 45 आहे का? नाहीये. 25 आहे का? नाहीये. डायरेक्ट तोंडीच उत्तर येते तिथं. कधी कधी थोडं टेक्निकली डोकं वापरायचं, प्रश्न न सोडता उत्तर काढायचं. चला, आपण सोडू तर प्रॅक्टिस करता आहोत, त्यामुळे सोडू आपण, काय अडचण नाही. चला बघा आता, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय रे? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच. क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. क्षेत्रफळ किती दिलंय आपल्याला? 3850. याच्या किमती भरा. 22/7 गुणिले आर स्क्वेअर. हे 7 भागाकार आहेत, वरील कुठे जातील? गुणाकारात. 7 गुणिले 3850 भागिले काय? 22 बरोबर आर चा वर्ग. भाग जातो कशाने? कशाने भाग जातो? 11 ने द्यायचा. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, उरले 5, 11 पाचे 55, शून्याला 0. पुन्हा इकडं बे एक बे, इकडं बे एक बे, उरला 1, बे 7 14, उरला 1, बे 5 10. 7 गुणिले किती रे? 175. बघा, 7 गुणिले 175 बरोबर आर चा काय रे? वर्ग. मग इकडचा वर्ग काढून टाका, याला वर्गमुळात टाका, याची फोड करून टाका. यांची फोड काय येईल? 7. याला असं लिहू शकता येते 25 गुणिले किती रे? 25 गुणिले 7, 25 7 काय येते? 175 बरोबर काय? आर ची किंमत. मग हे 7 हे 7, 2 7 पैकी एक 7 बाहेर काढा. 25 वर्गमूळ काय? 5 बरोबर किंमत काय आली? आर. 7 गुणिले 5 किती? 35. म्हणजेच त्रिज्या किती आहे? 35. पर्याय नंबर किती रे? 2. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण 65 सेमी आहे, काटकोन करणारी एक बाजू 33 सेमी आहे, तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले काय रे? उंची आहे. मग सर्वप्रथम आपल्याला काटकोनाची दुसरी बाजू काढावी लागेल. मग काटकोनाची दुसरी बाजू काढत असताना पायथागोरसचा प्रमेय काय आहे? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग आता झालं काय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, त्याच्यानुसार तुम्हाला काढायचे. आता काटकोन म्हणला की असा असतो, लक्ष द्या इकडं, काटकोन बरोबर आहे. काटकोन असा असतो. हा कर्ण आहे आपला, दिलाय कर्ण प्रश्नात. किती दिलाय रे? 65. दुसरी एक बाजू दिली किती? 33. ही एक बाजू 33 दिली. आपल्याला इकडची बाजू काढायची आहे. कालच तुम्हाला सांगितलं, कर्णाचा वर्ग पायाचा वर्ग बरोबर कशाचा वर्ग? उंचीचा वर्ग. मग आपला वर्ग काढाय काल शिकवलंय. 65 चा वर्ग काढायचा आहे. 5 चा वर्ग 6 च्या पुढची संख्या 6 7 33 चा वर्ग 1089 किती? 1000. आता बघा, लक्ष द्या, 33 चा वर्ग काढत असताना 3 चा वर्ग किती रे? किती? 0.9. सांगितलं होतं 1 2 3 असेल तर काय करायचे? 0.9. आता 3 चा वर्ग 9. 3 त्रिक 9 चे डबल किती? 18. हे 1 सोडून 18 लिहायचे. 9
8 9 ने 1 काय आलं 1000. कालच शिकवलं वर्ग काढायला, मग तुम्हाला यायला पाहिजे. हा यांची काय करायची रे वजाबाकी. इथला इथे घेतला 15 झाले, 15 मधून 9 गेले, किती राहिले 6. इथं राहिला किती 1, 1 मधून 8 जात नाही, इथला इथे घेतला 11 झाले, 11तून 8 गेले, किती राहिले 3. इथं राहिला किती 1, 1 मधून 0 गेला 1. इथं हा 4च आहेत, 4 मधून 1 गेला 3. 31 किती रे 36. आता 3136 कोणाचा वर्ग आहे आपला काढायचे. 3136 कोणाचा वर्ग आहे काढायचा असेल तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोण आहे रे 6. वर्ग संख्याच्या एकक स्थानी 6 असेल तर त्याच्या अंकाच्या एकक स्थानी 4 किंवा कोण असतं 6. कोण असतं 6. 36 कटला, राहिला कोण 31. 31 कोणाच्या वर्गाच्या जवळची संख्या आहे. 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. 36 पेक्षा लहान आहे आणि 5च्या पिंगळ काय येणार आहे 5. इकडे काय येणार आहे 5. आता हा 3136 54चा वर्ग आहे का 56चा आहे. मग 54चा आहे का 36चा, सॉरी 56चा आहे. त्यावेळेस या दोघांच्या मधली संख्या कोण आहे रे 55. 55चा वर्ग काढायला आपला सोपं आहे. बघा 5चा वर्ग किती रे 25. 5च्या पुढची संख्या 6, 6 पंचे 55चा वर्ग 30 25 आहे. मग 54चा वर्ग याच्यापेक्षा काय असेल रे कमी. काय असेल कमी. मग 54चा वर्ग आहे का ते नाही. कोणाचा वर्ग आहे 56. मग त्याची दुसरी बाजू किती आली आपल्याला 56. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 पाया गुणिले काय रे. मग 1/2 ला 1/2 पाया किती आहे 33, उंची किती आहे 56. आता 33 ला भाग जात नाही 56 ला भाग जातो. 56चा अर्ध किती 28. 28 गुणिले 33 यांचा गुणाकार करा. 28 गुणिले 33 बघा लक्ष द्या. 8 गुणिले 3 एकक स्थानी अंक बघा. 8 त्रिक किती रे 24. एकक स्थानी 4 असलेला कुठे आहे पर्याय कुठे आहे 2 कुठे आहेत. अरे 2 आहेत 924 आणि 944. आता मग आपल्याला गुणाकारच करावा लागेल बरोबर आहे. 28 आणि 33चा गुणाकार करून टाका. 33 गुणिले 28. 28चा पाडा येत नसेल तर 8 त्रिक 24 ला 4, 8 त्रिक 24 आणि 2 26, 3 दोन्ही 6 आणि इकडं 3 दोन्ही 6. हा 6 इथं 924. पर्याय नंबर किती त्याचं उत्तर 1 नंबर 924 झालं. हेक्टोमीटरचे किती सेंटीमीटर मध्ये असतात. आता हेक्टो आणि सेंटी बघा सांगितलं होतं किलो हेक्टो इतरे डेका मीटर डेसी सेमी आणि काय असतं मिली. आपल्या काय म्हणलंय हेक्टोचे कशात सेंटीमीटर मध्ये काय असेल. मग आपला काहीच दिलं नाही याचा अर्थ इथे 1 घ्या. 1 असेल तर इथं काय येईल 10, इथं 100, इथं 1000, मग इथं काय येईल 10,000. किती हजार 10,000. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर 69चा x चा तिसरा घात मायनस 2x चा दुसरा प्लस 2x मायनस 5 या राशीतील स्थिर पदांचा घातांक किती. लक्षात ठेवायचं स्थिर पदांचा घातांक नेहमी 0 असतो. हे लिहूनच ठेवायचं. स्थिर पदांचा घातांक 0 असतो. स्थिर संख्यांचा स्थिर पदाचा सॉरी इथं काहीच दिलं नाही. स्थिर पदांचा घातांक 0 असतो नेहमी. हे उत्तर लिहून ठेवा डायरेक्ट. काटकोन म्हणजे कसे लक्ष द्या. संलग्न संलग्न म्हणजे काय रे सोबत. बघा हे इकडं पण काटकोन आहे आणि इकडं पण काटकोन आहे.
मग हे पण काटकोन, हे पण काटकोन, हे काय असतील मग रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण असतात. बघा एकाच रेषेवर असतात, हे संलग्न, संलग्न म्हणजे सोबत. पर्याय नंबर किती, 3. त्याच्यानंतर 71वा प्रश्न बघा, एबीसीच्या बाजू 5 सेमी 12 सेमी आणि तिथं काटकोन दिला होता, काटकोन दिला नाही. बघा काटकोनाच्या बाजू दिल्यात आपल्याला किती, 5 सेमी 12 सेमी आणि 13 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या काय. आता परिवर्तुळाची त्रिज्या हे काटकोन आहे, ह्याच्यासारखाच काटकोन आहे. एक बाजू दिली 5, दुसरी बाजू दिली 12 आणि तिसरी बाजू येते 13. बघा 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, त्या दोघांची बेरीज केली काय ते 169. काय ते 169. आता 169 असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथं केंद्रबिंदू धरून इथून आपल्याला लंब टाकायचे कशावर, कर्णावर. आणि कर्णापासून इथपर्यंतची जी काही लांबी असते ती नेहमी कर्णाच्या काय असते, निम्मी असते. मग कर्ण किती आहे तुमचा 13, 13चं अर्ध किती रे 6.5 सेमी. कर्णाच्या निम्म, तर याचा पर्याय किती येतो 4. त्याच्या नंतरचा प्रश्न क्रमांक 72, ज्या समभुज म्हणजे सारख्या भुजा, भुजा म्हणजे काय रे बाजू, ज्या समभुज चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्या समभुज चौकोनास काय म्हणतात. समभुज काय म्हणतात रे, सर्व समभुज काय म्हणतात काटकोन आहेत. भुज म्हणजे बाजू, त्याला काय म्हणतात चौरस म्हणतात. हे बघा प्रत्येक ठिकाणी इथं 90 अंश, इथं 90 अंश, इथं 90 अंश, इथं 90, त्यावेळेस हा काय असतो, चौरस असतो. काय असतो, चौरस. पायथागोरसच्या प्रमेयावरले प्रश्न दिले त्याच्यात. त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा रे, प्रश्न क्रमांक 73, सतरा मीटर लांबीची शिडी भिंतीपासून 8 मीटर अंतरावर तिरकस उभी केली तर शिडीचे वरचे टोक आणि खालचे टोक यापासून किती अंतर असेल. हे सुद्धा पायथागोरसचा प्रमेय आहे. हे भिंत आहे आणि आपण काय केली, अशी शिडी उभी केली, ती किती मीटर आहे, 17 मीटर आहे. आणि अशी उंची तुम्हाला दिली किती मीटर, भिंतीपासून 8 मीटर. आपल्याला हे उंची काढायची. तर 17चा वर्ग किती रे 289, 8चा वर्ग किती 64, यांची वजाबाकी काढा आणि त्याचं वर्गमूळ काढा. 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 6 गेले 2, इथं राहिले 2, त्याचं वर्गमूळ 15. तर त्याची उंची काय असेल 15 मीटर. शिडीचे वरचे टोक जमिनीपासून किती मीटर उंचीवर आहे, तर ही भिंत आहे, या भिंतीलाच लावलेली शिडी आहे. ही शिडी, अशी शिडी, हे शिडी आणि हे भिंत. मग हे अंतर ते अंतर इथून इथपर्यंतचं अंतर किती मीटर आहे, 15 मीटर. प्रश्न क्रमांक 74 ला स्किप करा, तो प्रश्नच हार्डायचा. 3.75 चा घन काढायचे. 74 ला सोडून द्या, 75 घ्या डायरेक्ट. त्याला आपण 74 ला नंतर सोडू शेवटला. त्याला 10 मिनिटं लागतात एकाच प्रश्नाला. चला 272 मधून 32 गेले, 272 मधून 32 गेले, काय उरतील 240. इकडं कंस आणि याच्यात काय आहे गुणाकार, इथं काय येणार 300 भागिले यांचा जर गुणाकार केला तर 15 7 105, 4 10, 15 1 15, 15 आणि 10 किती रे 25, मायनस 15. यांना सोडून घ्या. 240 गुणिले 300, 255 मधून 15 गेले, उरले काय 240, 240 240 कॅन्सल. उत्तर काय आलं 300. तर याचं उत्तर होतं 300. चला हा 76 एम, याच्या नंतर काय रे इथं बी आहे, बी च्या नंतर काय आहे सी, सी च्या नंतर काय आहे डी, डी च्या नंतर इकडे काय येईल ई, एम आहे, एम च्या नंतर एन, ओ पी, नंतर काय येईल क्यू. म्हणजे उत्तर काय येणार इकडं ई क्यू.
पर्याय नंबर 4. त्याच्या खाली AZB, पुढं DWE, LON चा काही संबंध आहे का? नाही. 3 नंबर चुकीचं आहे. GTH बरोबर आहे. जी च्या नंतर काय येतं? H, आणि जी चा विरुद्ध कोण आहे? T. पुढं D चा नंबर 4 बरोबर आहे, F चा 6 आहे, H चा 8 आहे, J चा 10 आहे, म्हणजे 2-2 वाढत चालत. D पुढं L12 N14, पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर एक एक अंक पुढे जा. ABCDE, पुन्हा इकडे ईच येणार, आणि दुसरं अक्षर बघायचं C चा नंबर किती आहे रे? 3. 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 2 7. 7 आणि 2 9. 9 आणि 2 किती? 11. 11 ला कोण आहे? K. मग EK, पर्याय नंबर किती? 3. अंडरलाईन केली का? जाऊ दे, काय अडचण. पुढं 12. 12च्या पुढची दोन संख्या, 12 आणि 2 किती? 14. 14चा वर्ग काय रे? 196. 16. 16च्या पुढची 2 न पुढं 18. 18चा वर्ग 324. पर्याय नंबर किती? 4. पुढं 74. 74 आणि काय रे? 72. 74 72 मध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 74 72 68 60 44. पुढं काय फरक? दुप्पट होत चालाय. 2चा, इथं 4चा, इथं 8चा, इथं 16चा, इथं 32चा. 2 1 काय येतंय? 12. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर अंकांची बेरीज करायची आहे. 4 आणि 3 7. 7 आणि 4 11. 7 आणि 11 18. पुढे 11 आणि 18 29, आणि 18 आणि 29 47. पर्याय नंबर किती रे? त्याच्या पुढे सुद्धा फरक काढायचे. 163 आणि 29 मध्ये 27चा फरक आहे. नंतर 29चा, नंतर 31चा, नंतर 33चा. मग 33 प्लस करायच्या मध्ये 283. पर्याय नंबर किती? 1. पुढे संख्या मालिका पूर्ण करा. तसंच 2 आणि 5 मध्ये फरक कितीचा? 3चा. 3 5 7 9 नंतर 12. किती? 12. 12 टाकले, 26 मध्ये 12 टाकले, काय ते? 38. पर्याय नंबर 3. या डॉली मध्ये तिथं डॉल आहे, डॉल DOLL, ते आय नाहीये, तिथं L पाहिजे होतं, म्हणून चुकीचं आहे तिथं. बघा, लक्ष द्या. 84च 1 नाही येत, एकच काही. बघा, लक्ष द्या. आता फरक कसा आहे? 2 5 10 17 26. पुढं काय? बघा, याच्यात फरक किती आहे रे? 3चा, इथं 5चा, इथं 7चा, इथं 9चा, इथं 11 म्हणल्यावर बरोबर आहे 37. चला, बरोबर आहे. पुढं इथं DOLL, इथं DL पाहिजे होतं, तिथं आय टाकलंय म्हणून चुकीचं आहे. आय जर टाकलं तर बेरीज 43 येत नाही. तर GOOY याचा आपला बेरीज करायचे. बघा, डी चा नंबर काय रे? 4. ओ चा 15. 15 आणि 4 किती? 19. 19 हे 12, आणि तुम्ही जर आय आहे तिथं 9 टाकलं तर यांची बेरीज 43 येते का? नाही. तर तिथं L होतं, तर तिथं 12च घ्यायचे आपल्याला. 12 आणि 12 24. 24 आणि 19 काय बेरीज येते? 43. आता यांची बेरीज करा. 15 आणि 15 किती रे? 30. 30 आणि 25 55. 55 आणि 7 किती रे? 62. काय येते? 62. पर्याय नंबर किती? 1. पुढं मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करायची. सी च्या मागचा अक्षर कोण रे? बी. आता पुढं काय दिलं त्यांनी? त्याच्या मागे कोण येईल? ए न सुरू होणारा पर्याय दुसरा आणि चौथा. बघा, टीचा नंबर किती आहे रे? 20. तर इथं बोर्डावर लिहू. बघा, लक्ष द्या. C6TF. पुढं आहे B4 काय रे? RG. पुढं काय येईल मग? आता बीच्या नंतर कोण येणार आहे? ए.
CBA 6 4 इथं काय 2. टीचा नंबर 20 आहे, 20 मधून 2 गेले 18, 18 तून 2 गेले 16. Fचा नंबर आहे 6 6 7 इथं काय 8, 8 ला कोण आहे रे H, कोण आहे A2PH. कुठं आहे A2PH. बघा चौथा पर्याय काय दिला A2HP असं देते चेंज करून. तर पर्याय नंबर किती येणार 2. बासरी, गिटार, विना, सितार, वायोलिन. काय रे बासरी. का बरं हा बासरी तोंडाने वाजवली जाते, गिटार, विना, सितार, वायोलिन हे कशाने हाताने. त्याच्यानंतर CDE, सीचा नंबर काय रे 3, डीचा 4, ईचा 5, 23 ला कोण येतं WXY. पर्याय नंबर किती 1. पुढं A2 AB CD EF काय येईल GH. G आणि H कुठं आहे 3 नंबर मध्ये. किती 3 नंबर मध्ये. त्याच्यानंतर 90 नंबर बघा. 5 गाई 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे. किती आहे रे 5 काय रे गाई आणि 4 काय म्हशी यांची किंमत कशी आहे सारखी. 5 गाई आणि 4 म्हशी आहेत. किती म्हशी 4 म्हशी. तर पुढे दिले आपल्याला 3 गाई आणि 5 म्हशी यांची किंमत काय दिली रे 18,500. तर प्रत्येक गायीची किंमत किती. तर आता इकडे लक्ष द्या, या प्रश्नाला थोडं पर्यायामधून जावं लागेल तुम्हाला. तर पर्याय दिलेत 4,000, 1,000, 2,000 आणि 2,500. बघा लक्ष द्या, अशा कोणते पर्याय आहेत की 5 गायी आणि 4 म्हशी यांची किंमत सारखीच येते. जर तुम्ही आता 4 ठेवलं तर 4,000 एका गायीची किंमत ठेवली आणि म्हशीची किंमत मग त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, मग सारखं येईल का येईल का. 4 गायीचे 1,600 रुपये, सॉरी काय 4 पंचे किती होतील 20 होतील. तरी बघू आपण, जर आपण एका गायीचे तर समजा 4,000 ठेवले तर कशाचे गायीचे, तर इकडे 4 गुणिले 3 किती होतील 12. याच्यातले 12,000 कोणाचे राहतील गायीचे. म्हशीची तर किंमत त्याच्यापेक्षा जास्तच आहे. बघा लक्ष द्या, आपण ठेवले 4 पंचे किती होतील इथं 20,000 रुपये 5 गायीचे होते. आणि याला जर 4 न भाग दिलं तर एका गायीची किंमत काय होईल 5,000. याचं फक्त व्यस्त घ्यायची, इकडे काही अडचण नाही. बघा लक्ष द्या, हे जर 5,000 असेल इकडे जर 4,000 आले असेल तर इकडे काय येईल 5,000 मग 5,000च्या 4 म्हशी घेतल्या आणि 4,000ची 1 म्हैस असे गायी जर घेतल्या तर किती येणार आहेत 20,000 होते. बघा यांचा गुणाकार केला तर काय येतो 20,000 आणि यांचाही गुणाकार केला तर काय येतो 20,000. किंमत सारखीच आली. पण आता जर तुम्ही गायीची किंमत जर समजा इथं किती ठेवली 4,000 तर 4 गुणिले 3 किती 12,000 आणि इकडं 5 गुणिले 5 किती 25,000 होतील. येईल का. दुसरा पर्याय बघा, त्या 5,000 जर 5 गायी घेतल्या तर एका म्हशीची किंमत किती येईल रे 1200. काय येईल 1250. बघा लक्ष द्या, 5 गुणिले जर तुम्ही 1000 ठेवलं आणि याला 4 न भाग दिलं तर म्हशीची किंमत येते. इकडे भाग द्या, 4 2 8, 4 25, 25 5 किती रे 1,600. मग आता बघा लक्ष द्या, एका म्हशीची किंमत 1250 रुपये असेल तर यांच्यासोबत गुणाकार करा आणि हे 3 यांची बेरीज एवढी येते का बघा 2550 गुणिले 5 0 5 5 25 ला 5 हातच्या आले 2, 5 2 10 2 12, 12 ला 2 हातच्या 1, 5 1 5, 5 ने किती 6, 6,200 आणि हे 3,000 यांची बेरीज 18,000 येते का नाही येत. म्हणजेच यांची जर बेरीज केली तर बेरीज तरी करून बघा 0 5 2 किती आली 1,000 रुपये असेल तर किती किंमत आहे रे 9,250 आणि जर मग 2,000 असेल तर काय येणार याची डबल काय येणार 18,500. म्हणजे एका गायीची किंमत किती 1,000 रुपये आहे 2,000. 2,000 रुपयामध्ये 5 गुणिले 2,000 भागिले जर 4 केलं तर 4 1 4, 4 25, 2,500 रुपयाला काय असेल एक म्हैस. एका म्हशीची किंमत 2,500.
एका गायीची किंमत किती येणार 2000. मग आता आपण जर समजा 5 गायी घेतल्या तर किती रुपये होतील 10,000 आणि 4 म्हशी जर घेतल्या 25 रुपयाला एक म्हैस तर 4 गायीचे सुद्धा 4 म्हशीचे सुद्धा किती होतील किती होतील किती होतील 10,000. मग तसं इथं जर आपण 5 म्हशी घेतल्या 5 म्हशी एका म्हशीची किंमत किती रुपये आहे 2500. 25 गुणिले 5 केलं तर किती होतील 12,500 आणि एका गायीची किंमत किती हजार रुपये आहे 2000. 2000 गुणिले 3 करा 6000. 3 गायीचे 6000 आणि हे 12,500 असं मिळून किती होतं 18,500. तर याला एक्सच्या वायच्या पद्धतीमध्ये जर समीकरणात टाकलं तर मग तिलाही गोंधळ उठल. तुम्हाला याला पर्यायानुसारच सोडवावं लागेल. तरी बघू आपण. मी वाटलंच तर उद्याच्या लेक्चर मध्ये सांगेल तुम्हाला याच्यावर एक्स आणि वायच्या किमतीत सर सांगता आलं असेल ते पण लय किचकट आहे. बघू तरी प्रयत्न करू. तर याचं उत्तर येते 2000. त्याच्या पुढे आहे 91 नंबर विसंगत घटक ओळखा. तर विसंगत घटक पर्याय नंबर 1 येतो. बघा पर्याय नंबर 2 आहे. त्याचा जर समजा तुम्ही नाव तयार केलं तर इंडिगो येतं. इंडिगो म्हणजे करडा रंगाचे नाव आहेत. दुसऱ्यामध्ये ब्लॅक तयार होतो BLACK. ब्लॅक म्हणजे काय रे काळा. आणि WHIT व्हाईट म्हणजे काय रे पांढरा. या तिन्हीचे कलरचे नाव तयार होतात. पण त्याचं पण नाव तयार होतं पण पिंपल होतं PIMPLE. पिंपल म्हणजे काय रे खळी. PIMPLE पण PIMP पण डबल P नाहीये म्हणून त्याचा पूर्ण अर्थाचा उच्चार तयार होत नाहीये. म्हणून उत्तर काय येणार पर्याय नंबर 1. पण खाली पर्यायामध्ये डबल P दिलंय वरी P डबल दिलं नाही तरी बी असू द्या. बघा लक्ष द्या PIMPLE पिंपल म्हणजे काय रे खळी. याचा अर्थ होतो काय खळी. गालावर जी खळी पडते याचा अर्थ असा होतो याची तयार केल्यावर. आणि त्याच्यावर इंडिगो INDIGO इंडिगो म्हणजे करडा रंग होतो. काय होतो करडा. त्याच्यानंतर BLACK ब्लॅक म्हणजे काय रे काळा. आणि त्याचा होतो तयार WHIT व्हाईट म्हणजे काय रे पांढरा. हे 3 नाव आहेत ते रंगाचे आहेत. पण हा रंगाचा आहे का हे खळी वेगळाच रंग आहे. बरोबर हा खळी. बस ते गाणं आहे ना गौतमी पाटलेचं. हा गालावर खळी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू असा हे रंग असं काही आहे मराठी गाणं. हा अशोक शराबचं आहे का. हा नाना पाटेकर अशोक शराब याचे गाणं डेंजर असतात. मराठी गाणे ओरिजिनल अर्थाचे. आता कसं आहे हिंदीचा अर्थ काही कळतो का काही नाही फक्त धुंद कळते डोक्यामध्ये गुंग. बरोबर आहे. पण ओरिजिनल मराठीचेच गाणे आहेत. तुम्ही कोणते साऊथचे घ्या कोणते घ्या. आता साऊथचे एक ओरिजिनल त्याचे काहीतरी एक हे असते. पण आपले हिंदी काहीच नाही काहीच त्याचा अर्थच काही कळत नाही. फक्त उगं काहीतरी आवाज घुमतो पण काही अर्थ कळत नाही. मराठी गाणे बघा बरं किती भारी आहेत आणि ऐकायसारखे मराठीच गाणे आहेत. पुढं त्याच्या खाली बघा 1975 चे तेच अंकांची काय केली त्यांनी आदला बदल केली. असं कुठं आदला बदल केलं नाही बघून घ्या. तसंच त्याच सेम 1975 पुढं काय केलं रे 1579. बघा हे पहिला अंक शेवटचा अंक नंतर या मधल्या 2 अंकांची आदला बदल केली. पुढं 31 किती रे 52. त्याच्यासाठी काय केलं त्यांनी 53 21 इथे चेंजेस केले. हा उत्तर त्या हा 1 5 7 9 बरोबर आहे. इथं 5 3 2 1 इथं उतरता क्रमाला. मग हा चुकला. मग हे चुकला का कोणता चुकला बघू आपण. 42 83 इथं काय केलं रे 8 4 3 2 हे सुद्धा कोणता क्रम आहे उतरता. 7 3 1 9 9 7 3 1 म्हणजे पहिला चुकीचा आहे 1 नंबर.
घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हाती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले, वाघाला काय म्हटलं रे, कोल्हा म्हटले, हातीला बैल म्हटले. शिंगे असणारा प्राणी कोण? हत्ती. ते काय फ्रीडम, फ्रीडम साठी ते काहीतरी कोड आहेत. टीम साठी आहे. तर मदर साठी काय येणार? यम साठी कोण आहे रे? 4. मग 4 न सुरू होणारा पर्याय कुठं आहे? सॉरी, एक मिनिट. एम साठी काय आहे? 8. 8 न सुरू होणारे पर्याय सर्वच आहेत, सर्वच आहेत. पुढं ओ साठी कोण आहे रे? 7. 87 सर्वच ठिकाणी आहे. एमच्या नंतर कोण येतंय? टी. टी ला कोण आहे? 1. 87 1 कुठं आहे? 87 1. 87 1 मध्ये दुसरा, तिसरा, चौथा. पुन्हा पुढे बघा कोण आहे? एच. एच ला कोण आहे? 2. 8 7 1 2. 8 7 1 2. कुठं कुठं आहे? 2 आणि 3. पुढं आणखीन कटवा. चला, ईचा नंबर, ईचा नंबर 3. मग 3 कुठं आहे? ऑप्शन नंबर 2. त्याच्या पुढं 4 मध्ये येत नाही, अगोदर 5 आले. त्याच्या पुढे रे, 1 दोरी 8 ठिकाणी कापले असता तुकडे किती होतील? 9. 1 तुकडा जास्त पडतो. आज रविवार आहे. आज कोणता वार? रविवार आहे. परवा 15 तारीख होती. बघा, आज रविवार, काल आणि काय होय? परवा. परवा होती म्हणजे भूतकाळातली. इथं काय असेल? शनिवार. इथं काय असेल? शुक्रवार. मग शुक्रवारी 15, शनिवार. आज रविवारी तारीख किती आहे? 17. तर 3 दिवसानंतरची तारीख कोणती? 3 दिवसानंतरची, नंतरची किती तारीख म्हणले त्यांनी? 20. पुढं याच्यामध्ये 3 टाकून द्या. काय येणार आहे? 20. रविवारच्या नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार 20. पर्याय नंबर. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच काय रांगा आहेत. एका वर्गात एकूण 400 विद्यार्थी असतील तर रांगा किती? 400चं वर्गमूळ काढा. काय रे? 20. मग 20 रांगा आणि एका रांगेत किती विद्यार्थी? 20च. 97. एका रांगेत 7 मुलगे होते. एका रांगेत 7 मुलगे होते. त्याच रांगेत मुलांच्या दुप्पट मुली आहेत. मागे उभा राहिल्या जर रांगेत मध्यभागी अदिती उभे असेल तर तिचा क्रमांक काय? हा, अंकच दिला नाही ना मध्ये. रांगेत 7 मुलगे होते. असू द्या, चला आता. मुलं किती असतील रे? 7. मग 7 मुलं असतील तर 14 कोण पाहिजेत? मुली. अशी एकूण किती आहेत? 21. पुढं काय म्हणलंय? त्या रांगेमध्ये मध्यभागी अदिती आहे. अदिती आहे 21 मध्ये 1 टाका. 22. 22चा अर्ध काय? मग अदितीचा नंबर काय असेल? 11वा. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून जाईल? 1 ते किती रे? दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला, सॉरी 1 मिनिट, सॉरी. हा, 0 अंशाचा कोण, 0 अंशाचा कोण किती वाजता होतो? 12. 1 वाजून 5.5, 2 वाजून 16.5, 3 वाजून 22, 4 वाजून 22 आणि 5 किती? 27.5 आणि 5 वाजून किती रे? 33. आपल्या किती वाजता म्हणले रे? 1 वाजल्यापासून. मग 1 वाजल्यापासून म्हणलं 1 ते किती? 1 ते 5. 1 ते 5. 1 वाजून 5 मिनिट 5 सेकंदाला काट्यावर काटा येतो. पुढच्या सेकंदाला ओलांडून जातो. म्हणजे इथं 1 2 3 4 किती वेळा ओलांडतो? 4 वेळा. त्याचं उत्तर 4 येते. काय दिलंय? काय दिलंय? नाही, ऑप्शन नंबर 1 येत नाही. ऑप्शन नंबर 2 येते उत्तरेचं. उत्तर येतं 4 वेळा ओलांडतो. 4 वेळा. बघा, 1 वाजून 5 मिनिटाला काट्यावर काटा येतो. त्याच्या पुढच्या काही सेकंदाला ओलांडून जातो. नंतर 2 वाजून 10 मिनिटाला काट्यावर काटा येतो. नंतर 3 वाजून 22 मिनिटाला काट्यावर काटा येतो. आणि 4 वाजून 27 मिनिटाला येतो. आणि पुढच्या सेकंदाला काय होतो? ओलांडून जातो. म्हणजे किती वेळा ओलांडतो? 4 वेळा. सुनील हा राजेंद्रचा आत्ते भाऊ आहे. रमेश हा सुनीलचा मावस भाऊ आहे. तर रमेश राजेंद्रचा कोण? कोण येते? आत्ते भाऊ.
कोणता भाऊ?